गाईज, आज दुधी भोपळा श्रेडेड करायचा आहे. सो या प्रकारे श्रेड करून घेतला आहे दुधी भोपळा. पाणी काढलेलं नाही आहे कारण आपल्याला ते पाणी हवं आहे. स्क्वीज केल्यावर पाणी निघतं, ते मला हवं आहे कारण ते ड्राय करायचं आपण कुक करताना आणि मग त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे. सो आधी सुरुवातीला आपण फोडणी घ्यायची, जिरं मोहरी आणि हिंग. नंतर पावडरमध्ये हळद, धणे जिरे पावडर आणि तिखट आणि लसूण फोडणीसाठी लसूण, हिरवी मिरची, 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि कांदा, अनियन असा बारीक चॉप केलेला आणि बेसन घ्यायचं आहे वरून घालायला आणि सॉल्ट चवीप्रमाणे. चला तर रेसिपीकडे जाऊया. सो हे बेसन आहे आणि हे सॉल्ट चवीप्रमाणे असं घे. आपल्याला खूप कमी तेल घालायचं आहे, जास्त तेल नाही वापरायचं आहे. फक्त फोडणी तडतडेल एवढंच तेल घ्यायचं आहे. सो चला आपण आता कढई गरम करायला ठेवली आहे. थोडं पाणी होतं म्हणून ड्राय करायला ठेवली आहे. आणि तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. मी ऑलिव्ह ऑइल वापरते. थोडं गाऊटचा त्रास असल्यामुळे कोणतंही इतर ऑइल चालत नसल्यामुळे आपण ऑलिव्ह ऑइल वापरतो आहे. स्वतः हे अगदी फोडणी फुटेल एवढंच तडकेल ना फोडणी, तेवढंच घालायचं आहे. तेल गरम झालं की आपण फोडणी घालायची आधी, मग मिरची, लसूण आणि कांदा अशा प्रकारे फ्राय करायचं आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण फोडणी घालूया आणि त्यानंतर आपण गार्लिक चॉप केलेलं आणि ग्रीन चिली घालूया. माझी फ्रीजमधली असल्यामुळे थोडी तडकते आहे. तुमची फ्रेश असेल तर अशी तडकणार नाही. थोडा पाण्याचा अंश असल्यामुळे तडकते. आणि कांदा फ्राय झाल्यावर कांदा छान आता लाल होईपर्यंत परतायचा आहे. नंतर मग मसाले घालायचे. मसाले ॲड. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर ॲड करावा. कढीपत्त्याने छान अरोमा येतो आणि इट्स अ हेल्दी इन्ग्रेडियंट. ज्याच्याने तुमचे केस चांगले होतात. डायबिटीस असेल तर शुगर कमी व्हायला मदत होतं आणि केसही चांगले होतात. कढीपत्ता खूप हेल्दी असल्यामुळे ॲड करायचा. लहान मुलं खात नाही, त्यामुळे थोडे त्याचे अंश कुकिंगमध्ये गेले तरी चालतात. मुलं काढून ठेवतात, नाही मान्य आहे, पण जर ते कुकिंगमध्ये ॲड केल्यामुळे त्याचा अंश, जर त्याचा अर्थ उतरत असेल कुकिंगमध्ये आणि ते मुलांच्या पोटात जात असेल तर दॅट इज बेटर. कारण आईला माहिती असतं की कशी कोणती गोष्ट कशी मुलांच्या पोटात जावी. कारण आईला माहिती असतं की ते पीसेस बाहेर येणार आहेत. त्यामुळे ती आधी कुक झालेलं असेल तर समजा कढीमध्ये तुम्ही आधीपासून तिला उकडलं छान, वरतून नाही घालायचं. आधी उकडून फोडणीमध्ये नाही घालायचा वरतून, आधी उकडीमध्येच वापरायचा. म्हणजे त्याचा जो अर्क उतरतो कढीमध्ये, त्याच्यामुळे हेल्थ बेनिफिट्स मिळतात. मुलांनी जरी कढीपत्ता काढून टाकला तरी त्याचे हेल्थ बेनिफिट्स त्या कढीमध्ये उतरलेले असतात. अशा प्रकारे आईला काही ना काही ट्रिक करून स्वयंपाक करावा लागतो, जेणेकरून मुलांना हेल्दी पौष्टिक फूड मिळावं. याला चांगलं फ्राय करायचं आहे आधी. छान फ्राय झालेलं आहे. आता आपण हळद घालायची आहे. आपले ड्राय मसाले म्हणजे लाल तिखट, धणे जिरे पावडर. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. हे जळू नये म्हणून एक
2-3 वेळा स्टर फ्राय करायचं आहे फक्त. आणि लगेच आपला दुधी भोपळा श्रेड केलेला घालायचा आहे. त्यामध्ये पाणी असल्यामुळे ते मसाले जळणार नाहीत, पण आपल्याला पाणी ड्राय करायचं आहे. आता हे आपल्याला परतत राहायचं आहे जेणेकरून त्याचं पाणी ड्राय होईल. आणि ड्राय झाल्यानंतरच पाणी सॉल्ट घालायचं आहे, कारण आत्ता सॉल्ट घातलं तर खूपच पाणी सुटेल. त्यामुळे आता त्याला ड्राय करायचं आहे. थोडा गॅस मोठा हायवर केला आहे आणि कॉन्स्टंटली स्टर करून त्याचं पाणी ड्राय करायचं आहे. पाणी ड्राय झालं की मग सॉल्ट आणि बेसन ॲड करायचं आहे आणि मग स्टीम आली की आपली भाजी झाली. सो आता याला ड्राय करून घ्यायचं आधी, कारण ड्राय केल्यावर त्याची क्वांटिटी पण कमी होते थोडीशी. ही टीप लक्षात ठेवायची आहे की सॉल्ट दुधी भोपळा किंवा दोडका आपला रिच गॉड याच्यामध्ये सुरुवातीला घालायचं नाही आहे, कारण त्याचंच पाणी सुटतं. त्यामुळे सॉल्ट टाकल्यावर अजून पाणी सुटतं, मग ती पचपचीत अशी होते, टेस्टी होत नाही. म्हणून त्याचं ओरिजिनल पाणी ड्राय झाल्याशिवाय सॉल्ट ॲड करायचं नाही आहे. पण तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल आणि कुकरमध्येच प्रेशर कुक करायचं आहे तर तुम्हाला सॉल्ट ॲड करावं लागतं, आणि जेणेकरून त्याचं पाणी जे सुटतं ते तुमचं ग्रेव्ही म्हणून वापरलं जातं. पण ही ग्रेव्ही नसल्यामुळे, ही ड्राय भाजी असल्यामुळे मला हे ड्राय करणं आवश्यक आहे. आणि माझ्याकडे आज सिलेंट्रो नाही आहे, नाहीतर माझी महत्त्वाची टीप म्हणजे मी नेहमी सिलेंट्रो आधी घालते कांद्यामध्ये, कारण सिलेंट्रो कांद्यामध्ये घातल्यामुळे अरोमा वेगळाच येतो भाजीला. मी नेहमी आधी सिलेंट्रो कांद्यामध्ये घालते, पण आज माझ्याकडे सिलेंट्रोच नाही आहे. त्यामुळे ही लक्षात ठेवा टीप, तुमच्याकडे सिलेंट्रो असेल तर आधी कांदा परतताना सिलेंट्रो थोडी घालायची आहे आणि नंतर मग पूर्ण भाजी झाल्यानंतर थोडी गार्निशिंगसाठी वापरायची आहे. शक्यतो सिलेंट्रोच्या ज्या स्टेम्स असतात त्या कांद्यामध्ये घालायच्या, जेणेकरून ते शिजायला मदत होते लवकर. अशा प्रकारे याचं पाणी आटून घ्यायचं. हे बघा, याला पाणी सुटतं आहे, ते पाणी सुटत राहील आणि मग ते जेव्हा ड्राय होईल तेव्हा ते रेडी होईल सॉल्ट आणि बेसनसाठी. हे बघा, आता पाणी ड्राय झालेलं आहे. बघा, तेल सुटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आता याच्यातलं पाणी ड्राय झालं आहे. आता आपण सॉल्ट घालायचं आहे चवीप्रमाणे, किंवा त्या भाजीला आणि बेसनला इनफ होईल असं सॉल्ट ॲड करायचं आहे. थोडं कुक करायचं जेणेकरून ते मिक्स होईल सगळीकडे. आता मी गॅस हा लोवर करते, जेणेकरून मला बेसन ॲड करता येईल आणि मग ते चांगलं स्टीम होईल. बेसन हे आधी स्प्रिंकल करायचं आहे वर. ऑलमोस्ट 2 to 3 टेबलस्पून ॲड केलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून ती स्टीम येईल. हे बघा, असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून त्याला स्टीम येणार, आणि मग स्टीम आल्यानंतर ते आपोआपच बेसन कुक झालेलं असेल. मग नंतर मिक्स करून थोड्या वेळ परत वाफ येऊ द्यायची. आता एक 5 मिनटं तरी मी वाफ येऊ देणार आहे. आपण झाकण काढून बघायचं आहे. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता बेसन, आणि फाईन बेसन पण ॲड करू शकतात, किंवा मग तुमचं लाडू बेसन असतं ना चरमरं, ते सुद्धा ॲड करू शकतात. डिपेंड तुम्हाला कसं आवडतं. तोंडामध्ये काही लोकांना चरमरं आलेलं आवडतं, काही लोकांना फाईन असलेलं आवडतं. आणि काय आहे ना, आता हे झुणक्यासारखं ड्राय झालं की जास्त टेस्ट चांगली लागते याची. आता याला कुक करायचं आहे, कारण बेसन कुक व्हायला वेळ लागतो थोडासा. बेसन कच्चं असलं तर त्याची चव चांगली लागत नाही, त्यामुळे कुक होऊ द्यायचं आहे. चांगलं स्टीम झालं की मग ते थोडं ड्राय होतं गार झाल्यावर, आणि मग त्याला तेल सोडून ठेवायचं
तेल घालून जेवताना तेल वरून घेऊन कच्चं तेल घेऊन खायचं असतं. एन्जॉय करा पोळी किंवा भाजीबरोबर किंवा पोळी किंवा भाताबरोबर एन्जॉय करू शकतात. आणि कढी साईडला, असं आमची कढी कालच झाली होती. कालच कढी झाली. काल कढी आणि काय केलं होतं, भेंडीची भाजी आणि हिरव्या मुगाची खिचडी फोडणी दिलेली गरम मसाला घालून अशी केली होती काल. आज याचं म्हणलं झुणका करूया. काय म्हणतात, दुधी भोपळ्याचा झुणकाच म्हणता येईल याला. आणि झुणक्याबरोबर काय तुम्ही भाकरी करू शकता, ज्वारीची भाकरी, लोणचं, पापड, कांदा असं साईडला घेऊन डिनर एन्जॉय करू शकतात. सो आता आपण स्टीम करायला ठेवलं आहे. प्रकारे आपण आता हे काढून घेतले सर्विंग बाउलमध्ये. आणि माझ्याकडे आता सिलेंडर नव्हतं. सिलेंडर असतं तर खूपच छान दिसलं असतं. माझ्याकडे आता रोस्टेड कोकोनट आहे, ते मी ॲड करते. सो तुम्ही सिलेंड्रो आणि रोस्टेड कोकोनट दोघंही ॲड करू शकतात. सो या प्रकारे आपला हा दुधी भोपळ्याचा झुणका झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. गीता US रसोई 777ला. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.